आपल्यासोबत पतविभागाचे अनिरुद्ध पावसकर सर आहेत. सर, एक गोष्ट सर महत्वाची आहे बस स्टॉपच्या बद्दल. तुम्ही आता याबाबतची चौकशी करणार आहात का? बेकायदेशीरपणे हे बस स्टॉप पुणे शहरामध्ये जवळपास 300 ठिकाणी उभारण्यात आहे. महापालिकेला अंधारात ठेवून हा सगळा कारभार झाला. सर्वे करायला सांगितलेलं आहे. सर्वे नंतरच मला याच्याबद्दल समोर बाब काय आलेली आहे? काही सर्वे करायला सांगितलेलं आहे, मला कळेल आता. नाही, पण तुम्ही दंड सुद्धा आकारणार आहात अशी माहिती आहे. नंतर जी माहिती मिळेल त्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करू. पेपरमध्ये बातमी आली तुम्ही 300 तिप्पट दंड आकारणार आहात. यात सर्वे करायला सांगितलेलं आहे. सर्वे करून आम्ही ती योग्य ती कारवाई करू. कधी सर्वे करणार सर? कधीपर्यंत? चालू आहे आता. 2022 ला हे सगळं आठवडा लागेल. आता तक्रार प्राप्त झालेली, आमची लोक सर्वे करतायत. आठवड्यात नंतर आम्ही कारवाई करू. पण पतविभागाला या संदर्भात कुठलंही पत्र देण्यात आलेलं नव्हतं सर. नाही आलं, त्यामुळेच आम्ही सर्वे करतोय. त्यांना आमच्या लोकांनी बघितल्यानंतर आम्ही त्यांना काम थांबवायला सांगितलं. आता सर्वे करून नक्की कुठं कुठं केलेले याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करू. कामाला स्थगिती दिली आपण. स्थगिती दिलेली आहे. साधारण कधीपर्यंत तुमची ही चौकशी? आठवडा लागेल सगळं बघायला. कारवाई केली जाईल. त्यानंतर योग्य ती वस्तुस्थिती बघून योग्य ती कारवाई करू. खूप खूप धन्यवाद सर. तर योग्य वस्तुस्थिती पाहिली जाईल आणि नंतर कारवाई केली जाईल असं पतविभागाचे हे प्रमुख आहेत अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितलेलं आहे. समोरच हा बस स्टॉप आहे जो बेकायदेशीरपणे बस स्टॉप आहे ते पुणे शहरातल्या अनेक ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे महानगरपालिकेला या ठिकाणी अंधारात ठेवण्यात आलेला आहे. पतविभाग, आकाश चिन्ह विभाग आहे तसेच इतर जे विभाग आहेत यांना अंधारात ठेवून अशा पद्धतीचे बेकायदेशीर बस स्टॉप आहेत ते पुणे शहरामध्ये उभारण्यात आलेले आहेत आणि त्यातून कोट्यावधी रुपये सुद्धा आता कमावले जात आहेत. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. पुणे शहरामध्ये गरज नसतानाही बेकायदेशीरपणे बस स्टॉप उभारण्यात आलेला आहे. आता आपण हा बस स्टॉप पाहतोय आणि हा बस स्टॉप असताना सुद्धा इथं ज्या बसेस आहेत त्या मात्र थांबत नाहीयेत. सोनल हॉलचा हा बस स्टॉप आहे कर्वे रोडचा आणि पूर्णपणे स्टीलचा हा बस स्टॉप उभारण्यात आलेला आहे. पण या ठिकाणी बसच थांबत नाही अशी परिस्थिती आहे. आताही आपण पाहतो या कर्वे रोड वरून ज्या बसेस येत आहेत त्यांचा जो थांबा आहे तो या ठिकाणी नाहीये. तर याच अंतरावरून काही अंतरावर जो मूळ बस स्टॉप आहे तिथं जाऊन या बसेस आहेत त्या थांबल्यात. खरं तर ठेकेदारांनी हे जे बस स्टॉप उभारलेले आहेत असे शहरामध्ये जवळपास 300 ठिकाणी हे बस स्टॉप उभारण्यात आलेले आहेत आणि बेकायदेशीरपणे म्हणजे महानगरपालिकेला अंधारात ठेवून आणि पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे बस स्टॉप आहेत ते उभारण्यात आलेले आहेत आणि असे हे स्टीलचे बस स्टॉप आहेत. जवळपास 300 ठिकाणी हे उभारण्यात आलेले आहेत आणि बिनकामाचे बस स्टॉप हे सध्या आपल्याला पाहायला मिळतात कारण की प्रवासी सुद्धा या ठिकाणी थांबत नाहीये. बसच या ठिकाणी थांबत नसल्यामुळे मनसेचे हेमंत संबूस यांनी याबाबत आवाज उठवलेला आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे असं सुद्धा त्यांचा आरोप आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट त्यांनी घेतलेली आहे. सगळा प्रकार नेमका काय आहे? तुम्ही म्हणताय की हे बस स्टॉप बेकायदेशीरपणे आहेत, याचा वापरच केला जात नाहीये. जे मूळ बस स्टॉप आहेत त्याच्याच अंतरावर काही अंतरावर हे बस स्टॉप उभारलेले आहेत. तर काय नेमकं सत्य समोर आहे? पीएमपीएलनी 2023 मध्ये स्टेनलेस स्टीलचे 300 बस स्टॉप्सचं टेंडर काढलं आणि ते टेंडर केवळ जाहिराती त्या बस स्टॉपवरती व्हाव्यात म्हणून काढलं. ज्या ठेकेदारामार्फत काढलं त्याच्या पण नावामध्ये गोंधळ आहे. टेंडर काढलं गेलंय सिद्धी ह्याच्यानी आणि व्यवहार जो होणार आहे तो होणार आहे टेक सिद्धी नावाने. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ती. दुसरी गोष्ट म्हणजे हे बस स्टॉप उभारताना त्यांना महानगरपालिकेच्या पथविभागाची त्याचप्रमाणे आकाशचिन्ह विभागाची प्रामुख्याने परवानगी घेणं क्रमप्राप्त होतं. कुठलीही परवानगी न घेता पीएमपीएलने ठेकेदारामार्फत मनमानी पद्धतीने अशा प्रकारचे 300 बस स्टॉप उभारले की जिथे आजही बस थांबत नाही. तुम्ही जर ह्या बस स्टॉपवर बघितलं तर या बस स्टॉपवर सोनल हॉल म्हणून लिहिलेलं आहे. बस इथे थांबत नाही कारण अधिकृत थांबा जो आहे तो पुढे आहे. मग हे बस स्टॉप उभारायची गरज काय? फक्त इथे जे आहेत ते अनधिकृत व्यवहार चालतात. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्याचं जे केबलिंग केलेलं आहे याच बस स्टॉपला मागे मीटर आहे. ते मीटर पण जर तुम्ही बघाल तर ते टीओडी नाहीये तर ते घरगुती मीटर स्वरूपामध्ये मीटर लावलेलं आहे आणि त्याची केबल जी आहे ती इथून गेलेली आहे. ती साधारणतः इथून काही फुटांवरती साधारणतः 50 मीटर 100 मीटरवरती डीपी आहे. त्या डीपी मध्ये त्याचं कनेक्शन जोडलं जातं. ही खोदाई जी आहे ती अनधिकृत पद्धतीने केली. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार हा पीएमपीएलने आणि ठेकेदारांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेचं कमीत कमी 25 ते 30 कोटीचं नुकसान झालेलं आहे. कमीत कमी म्हणजे हा आकडा मी आता रॅन्डमली बोलतोय. जेव्हा ह्याचा सर्वे होईल पथविभागाकडून तेव्हा खरा आकडा समोर येईल आणि ते कळेल.
याच्यामध्ये महानगरपालिकेच्या कोणत्या कोणत्या विभागाची परवानगी आवश्यक होती जी यामध्ये घेतली नाहीये? तुमच्या काय निदर्शनास आले? तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी कुठे कुठे व्यवहार केला होता? कसं आहे, याचा एक करारनामा केला होता जो ठेकेदार पीएमपीएल बरोबर करतो. पीएमपीएल बरोबर करारनामा करताना त्यांना MSEDCL ची परवानगी लागते. MSEDCL नी परवानगी दिली, ती परवानगी घेतल्यानंतर त्यांना क्रमप्राप्त आहे पथ विभागाची, की खोदाई करून ते केबल टाकणं आणि आकाश छिद्रची, आणि ह्यांचे काही दर ठरलेले आहेत. त्या दरानुसार ह्यांना त्याचं शुल्क भरावं लागतं. या दोन्हीचं म्हणजे तुम्ही जर बघाल तर माझ्याकडे हे पत्र आहे जे पावसकर म्हणून जे पथाचे प्रमुख आहेत त्यांनी मला कळवलेलं आहे की आमच्याकडनं कुठलीही परवानगी घेतलेली नाही. त्याचप्रमाणे माझ्याकडे आकाश चिन्हाचे जे वारुळे म्हणून प्रमुख आहेत त्यांनीही मला कळवलेलं आहे की आमच्याकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. या दोघांनी मला हा अभिप्राय दिला. आम्हाला न विचारता यांनी हा कारभार केलेला आहे. या संदर्भात मी आयुक्तांशी बोललेलो आहे, नवल किशोर राम यांच्याशी, आणि त्यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे की 15 दिवसामध्ये तुम्ही संबंधित जो अधिकारी आहे त्याच्यावर सक्षम कारवाई करा पीएमपीएलचा, आणि हा ठेकेदार आहे याला ब्लॅकलिस्टेड करा आणि ह्याच्यावरती 3पट दंड वसूल करून महानगरपालिकेच्या तिजोरीत तो पैसा आला पाहिजे. बरं, नेमका उद्देश काय आहे? अशा पद्धतीचे बस स्टॉप उभारून संबंधित ठेकेदार किंवा PMPML काय साध्य करू इच्छिते जर त्याचा वापरच सर्वसामान्यांसाठी होत नाही? मी खरं सांगू, खरं तर हे दुर्दैव आहे की अशा पद्धतीने 300 बस स्टॉप उभारले जात आहेत आणि शहरावरती कोणाचं नियंत्रण नाही. मग राज्यकर्ते काय करतायत? म्हणजे त्यांचाच कोणतरी हा साठलोटा असलेला ठेकेदार आहे की त्याच्या मार्फत त्याने मनमानी पद्धतीने हे केलेलं आहे. अन्यथा एवढं पुण्याचे अधिकारी असताना, पुण्याचे एवढे पालकमंत्री असताना हे सगळं होतं कसं? हे असे बिनदिक्कतपणे बस स्टॉप उभे कसे राहतात? आणि याचा वापर काही नाहीये. याचा वापर फक्त इथे भिकारी, चरसी, गरदुल्ले हे फक्त बसतात. इथे कुठलेही नागरिक थांबत नाहीत, कारण एवढी घाण या ठिकाणी होते. आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. मग हे करतात का? हा पैसा नागरिकांचा का वाया जातो? कोट्यवधी रुपये यामध्ये महापालिकेचे या संबंधित ठेकेदारांनी बुडवलेले आहेत. PMPMLच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून महापालिकेला अंधारात ठेवल्याची धक्कादायक बाब हेमंत संबूस यांनी समोर आणलेली आहे. टेक सिद्धी नावाची ऍडव्हर्टाईज कंपनी हे आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या मार्फत हे बसस्टॉप उभारलेले आहेत. सोनल हॉलचा बसस्टॉप जो कर्वे रोडवर आहे तिथं हा बसस्टॉप आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळतोय. खरं तर प्रवाशांसाठी हा बसस्टॉप असणं आवश्यक आहे, पण त्याचा वापर होताना दिसत नाहीये. मात्र जे गरदुल्ले आहेत ते मात्र सर्रासपणे अशा बसस्टॉपवर आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यामुळे जे PMPMLचे अधिकारी आहेत ज्यांनी या ठेकेदाराला हे सगळं करण्याची परवानगी दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. महानगरपालिकेला म्हणजे पथ विभाग, आकाश चिन्ह विभाग यांना सुद्धा अंधारात ठेवून हा सगळा कारभार आहे तो संबंधित ठेकेदाराने केलेला आहे, आणि त्यामुळे आता पथ विभाग आणि त्याचबरोबर महानगरपालिका यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं आहे. पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. नेमकं महानगरपालिकेला काय समोर आलेलं आहे, त्यांची खरंच पथ विभागाची परवानगी संबंधित ठेकेदाराने घेतलेली होती का हे सुद्धा त्यांना विचारणार आहोत. पण पुणे शहरामध्ये 1-2 नव्हे तर 300 ठिकाणी अशा पद्धतीचे बेकायदेशीर बसस्टॉप आहे ते उभारण्यात आलेले आहेत, ज्याच्यामधून महापालिकेचे कोट्यवधी रुपये तर बुडवलेलेच आहेत, मात्र पुणेकरांचा करोडोंचा जो पैसा आहे तो सुद्धा बुडवलेला आहे. ही बाब आता समोर आलेली आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.